SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया यूट्यूबवरील वृत्तवाहिनीवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आज श्रीकृष्ण जन्माष्टमी, त्या निमित्ताने आपण आलो आहोत माहुल गाव येथील सद्गुरू दयानंद शाळीग्राम स्वामींच्या मठात, जिथे नित्यानंद स्वामींचे सुद्धा आध्यात्मिक अस्तित्व आहे। आज या मठात महिला भाविकांतर्फे हरिपाठ, ग्रंथ वाचन, पारंपरिक फुगड्या, समूह नृत्य, मुलाखतींमधून अनुभव आणि प्रचिती, प्रबोधनात्मक कार्यक्रम आणि दीप प्रज्वलन झाले। चहा आणि प्रसाद वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली। त्या दोन्हीमध्ये मनाने माझे ध्यान करत असतो। त्याची दृष्टी सूक्ष्म होते, त्याला दूरदर्शन नावाची सिद्धी प्राप्त होते आणि तो सगळे विश्व पाहू शकतो। मन आणि शरीराला प्राणवायूसह माझ्याशी जोडून तो माझी धारणा करतो। त्याला मनुष्य म्हणून ज्या कोणाचे रूप धारण करू इच्छितो ते रूप तो आपल्या मनाप्रमाणे धारण करतो। जो त्याला वाटते तिकडे त्याचं मन पण करतं आणि ती स्थिती त्याला प्राप्त होते ना, त्याच्या कारणाने सर्व कार्य सिद्धीच जातं। Thank you.
Yeah.
SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज स्वातंत्र्य दिन आणि माहुलगाव येथे हरिपाठ मंडळ महिला मंडळ आहे आणि ते त्यांची सविस्तर माहिती देत आहेत. तुमच्या हरिपाठ मंडळ माहुलगावला किती वर्षापासून ही सेवा सुरू आहे? 60 वर्ष झाली, 60-62 वर्ष झाली जास्त. आम्ही मी तर लहानपणापासूनच इथे येते. माझे भाऊ पण होते, त्यांच्यासोबत आम्ही लहानपणापासूनच येतो. आम्हाला देवाची खूप आवड आहे लहानपणापासून. तेव्हापासून आम्ही हरिपाठ करतो आणि आमचं लग्न झालं तेव्हा पण, आता पण आमचं सुरूच आहे आणि आम्ही इथे येतो. हरिपाठ रोज असतो आमचा चालू. आणखी कोणते सामाजिक उपक्रम वगैरे असतात का महिलांकडून? थोडे उल्लेख करून सांगा कोणकोणते आहेत. रामनवमी असते, आपले भंडारा असतो रामनवमीचा, आणि श्रावणी सप्ताह असतो, पोथी असते इथे श्रावणी, गुरुपौर्णिमा असते, भंडारा असतो, बालभोजन रविवारीच असतं. दर रविवारी बालभोजन असतं, ते मुलांना देतो. आणि खूप इथे खूप अशा महिला येतात, खूप प्रोग्राम होतात आणि भंडारा खूप असतो. नोव्हेंबरचा पण असतो भंडारा. 30 नोव्हेंबरला पालखी असते बाबांची. 7 दिवस सप्ताह असतो. सगळ्या महिला आम्ही येतो, एकत्र होतो आणि खूप मजा करतो, सगळी सेवा करतो. बाबांची पण कृपा आहे आमच्यावर. म्हणजे तुम्ही तुमचा प्रपंच सांभाळून हे सेवा देता. बरोबर, बाबांचा सगळ्यांना आशीर्वाद आहे. आम्हाला सुद्धा आहे, मला परिवाराला, मुलाबाळांना बाबांचा आशीर्वाद आहे. आम्ही महिला प्रपंच करून परमात्मा करत असतो. रोज आम्ही इथे हरिपाठाला येतो. या मान्यवर महिलांनी अत्यंत छान वाक्य वापरलेलं आहे. प्रपंच करून परमार्थ साधणे हे फार मोलाचं कार्य या महिला मंडळातर्फे सुरू आहे. आणि देवाशिवाय आपल्याला गत्यंतर नाही आहे हे आम्हा सगळ्या महिलांना समजलेलं आहे की जरी आपण प्रपंच केला तरी पण त्याच्यामधून परमार्थ करायलाच हवा, तेव्हा आपण मोक्षाला जातो. त्याशिवाय आपला मोक्ष मिळत नाही. त्यामुळे माझी सासू याच्या अगोदर यायची, पण त्याच्यानंतर त्या वारल्याच्या नंतर देवाने मला इथे परमार्थ करण्यासाठी पाठवलेलं आहे. म्हणजे ही परंपरा अजून सुरू आहे. वंश परंपरा चालू आहे आणि सगळ्या महिला आनंदाने जसं आपल्याला वेळ मिळेल तसा वेळात वेळ काढून या देवासाठी परमार्थ करण्यासाठी येतात. मी सुनंदा राहते. माझ्या सासूबाई इथे यायच्या, पण मी कधी यायची नाही. एक माऊली अशी होती, ती माझ्या घरी येऊन मला वारंवार सांगायची, तुम्हाला 2 मिनटं भेटू दे, 5 मिनटं भेटू दे, तुम्ही येऊन इथे 2 शब्द ऐकावे. माझे मिस्टर खूप आजारी होते. मी त्यांना उत्तर केलं की मी यावर्षी येऊ शकत नाही. जर माझे मिस्टर उठले तर मला जसा वेळ भेटेल तशी मी येईन. त्या माऊलींच्या आज मी पाय धरणार आहे सर्वांच्या सामोर. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया आज येथे अत्यंत लक्षवेधी, अत्यंत महत्त्वाची अशी व्यक्ती जिथे आहे, इथे उपस्थित आहे. या ज्येष्ठ नागरिका आहेत आणि विशेष म्हणजे श्री नित्यानंद स्वामी महाराज यांचं सहवास लाभलेल्या ह्या आहेत आणि त्याबद्दल ते सविस्तर व्यक्त करत आहेत. तुमचं नाव सांगा. या बाबांच्याबद्दल काय काय तुम्हाला आठवणी आहेत? नित्यानंद बाबांना बघतो आणि शालिग्राम बाबांना पण, आणि आम्ही तिकडे पण जाऊन आलो बाबाकडे. आणि बाबाने आम्हाला भेट दिली. आणि समाधीला पण आम्ही जातो. लहानपासून अत्यंत आनंदाची गोष्ट इथे आहे, आता घडलेली आहे. साक्षात नित्यानंद बाबा आणि शालिग्राम स्वामी यांचा सहवास लाभलेल्या या ज्येष्ठ महिला, खूप आपण भाग्याचा दिवस आहे. SMB न्यूज चॅनेल अँड प्रिंट मीडिया
आज येथे सेवेकरी रामदास यमलवाड हे त्यांचे अनुभव सांगत आहेत, सविस्तर माहिती देत आहेत. सद्गुरू दयानंद शालिग्राम महाराज की जय. खरोखरच मला या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची संधी दिल्यामुळे मी सर्व महिला मंडळाचे आभार व्यक्त करतो. पहिलं प्रथम म्हणजे या ठिकाणी सेवेसाठी मी इथं सेवा करीत आहे. सेवा करण्याच्या तात्पुरे या ठिकाणी मी स्वतः कामासाठी आलेले 1996ला कामासाठी आले, काम करण्यासाठी आले. मी कामाला BPCL कंपनीमध्ये कामाला होते. त्या ठिकाणी तदनंतर आमचे काकू ललित काकू भवन याने मला बोलले, बाबा तू कुठला? मी नांदेडचा. तू काय करतोस? काकू मी कामासाठी आले. मग तू फार गुणवान आहेस, तुला सर्व देवाचे एवढे गुण आहेत, मग तू तिथं कशाला थांबतो? मग तू येऊन बाबाच्या सानिध्यामध्ये येऊन सेवा करण्यासाठी थांबला तर चालेल का? मग एक दिवस असा वेळ आला की काकू बोलले, काकाला सांगितले. काका बोलले, मला बोलले, काय रे बाबा तू काय करतोस? मी कामासाठी आले. मग या ठिकाणी येऊन बाबाची सेवा करशील काय? तर मला फारच आनंद वाटला, मला आनंद व्यक्त झाला. त्या ठिकाणी मला हळूहळू बाबाची सेवा करण्यासाठी विचार झाली. विचार झाल्यानंतर मला सर्व माझे प्रेमी, माझे सर्व संताची ह्या पायी माझा विश्वास नका करून असा विश्वास. तर या ठिकाणी माझे भक्त मंडळ, हरिपाठ मंडळी, माझे नम्रताताई, गोदाताई, रेखाताई, हे सर्व नमिताताई, हे माझे सर्व महिला मंडळ माझ्या जीवा भावे मला प्रेम देऊ लागले. हळूहळू माझी सेवा पण वाढली. दुसरी गोष्ट, या सेवेचं फळ वाया जात नाही. बाबाच्या सानिध्यामध्ये जो सेवा करेल तो त्यांचा सत्याचा पराजय होत नाही. कधी पण तुम्ही सेवा करा. हळूहळू या ठिकाणी पहिला प्रथम म्हणजे बाबाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर आजार कसले असू द्या, तुमचा आजार असला, आम्ही बाबाच्या समोर जल ठेवतात. जल म्हणजे पंचामृत 2 हे भरून ठेवलेले आहेत. त्या ठिकाणी तुमचा कुठला जर आजार असला त्या ठिकाणी येऊन थोडं तरी तुमचे सेवन केले तर तुमचा कसला पण आजार असू द्या ते बाबा सर्व नाहीशी करतील. दुसरी गोष्ट, यावर मी जेव्हापासून सेवा करतो तेव्हापासून श्रावण मासमध्ये ग्रंथ आमचा दरवर्षी वेगवेगळा ग्रंथ चालू असतो. त्या ग्रंथामध्ये सेवा करणारे आमचे पांडुरंग पाटील काका, गोदाताई, आपले हे सर्व आमची महिला मंडळ, सॉरी मी कुणाचं नाव घेतलेलं नाही, मला क्षमा करा. सर्व आमची हरिपाठ मंडळ आणि महिला मंडळ सर्वांनी सेवा अशी जिद्दीने सेवा करताना मनभावे सेवा करून सर्वांची मी इच्छा मनोगत करतो. सद्गुरू दयानंद शालिग्राम महाराज की जय. सर्वांचं मनोगत मी सर्वांचे आभारी व्यक्त करतो. धन्यवाद. जय नित्यानंद, जय श्रीराम.